नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका. विषय परिसर अभ्यास. पाठ पहिला. आपल्या अवतीभोवती. आपल्या अवतीभोवती कितीतरी वस्तू तुम्हाला दिसतात. आता या वस्तू तुम्हाला ओळखता येतात का सांगा बरं? ही कोणती वस्तू? बॅट. ही कशापासून बनली आहे? लाकूड. बरोबर. ही कोणती वस्तू? माठ. कशापासून बनला आहे? मातीपासून. आणि ही कोणती वस्तू? कप. हा कशापासून बनतो? काचेपासून. अगदी बरोबर. म्हणजेच आपल्या अवतीभोवती नजर टाकल्यानंतर आपल्याला कितीतरी वस्तू दिसतात. काय काय दिसतं बरं त्यामध्ये? माती दिसते, दगड दिसतात, नद्या दिसतात, हवा आहे, डोंगर आहे, जंगल आहेत, शेती, घरं, रस्ते, प्राणी, पक्षी, झाडं, वृक्ष. बाप रे बाप. या सगळ्या गोष्टींनी मिळून आपला परिसर बनलेला आहे आणि सजलेला सुद्धा आहे. आणि आपण सुद्धा याच परिसराचा एक भाग आहे बरं का. आता या परिसरातला हा दगड बघा. आज हा दगड आपल्याला इथं दिसतोय. उद्या आपण इथून जाताना दगड तिथेच असणार. आणि परवा इथून गेलो तर दगड तिथेच असणार. जर कुणीतरी त्याला उचलून दुसरीकडे ठेवलं तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवतो का? नाही की नाही. त्यामुळे आज हा दगड जेवढा आहे तेवढाच उद्याला असतो. आणि दगडाला पिल्लं होतात? नाही ना. बरोबर. आता परिसरातली ही चिमणी बघा. चिमणी आता इथे आपल्याला घराच्या अंगणात दिसली. नंतर बघितलं तर अरे एकदम झाडावरच बसलेली दिसेल. आणखीन उद्या बघितलं तर तुमच्या शाळेच्या आवारात सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणजे चिमणी आपणहून इकडं तिकडं जात असते की नाही. बर, चिमणी आज छोटीशी असली तर उद्या मोठी पण होते. म्हणजेच किडे आणि धान्याचं कण खाल्ल्यावर चिमण्यांची वाढ होते. आणि चिमण्या घरटं सुद्धा बांधतात. बघितलंय की नाही तुम्ही? त्या घरट्यामध्ये त्या अंडी घालतात. अंड्यातनं पिल्लं बाहेर पडतात. म्हणजेच चिमणी आणि दगड यांच्यामध्ये आपल्याला कितीतरी फरक दिसले. का असतील बरं हे फरक? कारण काय माहितीये? चिमणी सजीव आहे. म्हणजे तिच्यामध्ये जीव असतो. आणि दगड हा निर्जीव आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जीव नसतो. म्हणजे आपल्या भोवताली दिसणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात. पहिला गट म्हणजे सजीव वस्तू आणि दुसरा गट म्हणजे निर्जीव वस्तू. सजीवांचे पुन्हा आणखीन दोन गट पडतात. एक म्हणजे प्राणी आणि दुसऱ्या म्हणजे वनस्पती. प्राण्यांना पिल्लं होतात तशी वनस्पतींची पण रोपं तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लच असतात. प्राणी हालचाल करतात तशा वनस्पती पण हालचाल करतात. प्राण्यांना जसं अन्न हवं असतं तसं वनस्पतींनाही अन्न लागतं. प्राणी इकडून तिकडं जातात तसं मात्र वनस्पती इकडून तिकडं जात नाहीत. पण तरीही दोघंही सजीवच आहेत. आता सांगा या चित्रामधल्या वस्तू सजीव आहेत की निर्जीव? आणि सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी तेही सांगा. हे सजीव, वनस्पती. सजीव, प्राणी. सजीव, प्राणी. निर्जीव. निर्जीव. सजीव, वनस्पती. निर्जीव. आता परिसरात हे जे
इतके घटक आपल्याला दिसतात, त्यांचं एकमेकांशी काय बरं नातं असतं? तर हवा आणि पाणी हे परिसराचे घटक असतात आणि सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसंच सजीवांना जे अन्न लागतं तेही त्यांना परिसरातनच मिळतं. घरटी बांधण्यासाठी पक्ष्यांना ज्या वस्तू लागतात त्या सुद्धा त्यांना परिसरातनच मिळतात. माणूस तर परिसरातनं किती वस्तू मिळवतो म्हणून सांगू? आपण जे अंगावर कपडे घालतो त्यासाठी आपण कापूस, लोकर, रेशीम वापरतो आणि या वस्तू परिसरातनच मिळतात. आपण ज्या घरात राहतो ते घर बांधण्यासाठी लागणारी माती, दगड आणि लाकूड माणूस परिसरातनच मिळवतो. म्हणजेच सजीव परिसरातनं खूप वस्तू घेतात. मग त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? तर मेलेल्या प्राण्यांचं मांस गिधाडं, कोल्हे यासारखे प्राणी खातात, त्यामुळे परिसर स्वच्छ होतो. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजल्यावर मातीत मिसळतात. झाडांची पानं गळतात, तीही मातीत पडून कुजतात, पण त्यामुळे माती खराब नाही होत, ती जास्त कसदार होते आणि या कसदार मातीमुळे वनस्पतींचं पोषणही चांगलं होतं. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. यानंतर बघूया स्वाध्याय. चूक की बरोबर ते सांगा. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बरोबर. वनस्पती निर्जीव आहेत. चूक. किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. बरोबर. गाळलेले शब्द भरा. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंबटिंब. बदलेल. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंबटिंब विणतो. कापड. झाडांची पाने टिंबटिंब, तीही मातीत पडून कुजतात. गळतात. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.